नमस्कार लाडक्या बहिणींनो व दाजींनो. आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणले की लाडकी बहीण ही योजना कवाच बंद करणार नाही. तर हे खरंच शक्य आहे का? यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला संपूर्ण माहिती आहे का? तर मित्रांनो, आपल्याला गेल्या वर्षी म्हणजे जून-जुलै 2024 या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू झाली. पण लाडकी बहीण सारखंच प्रश्न विचारतात की लाडकी बहीण बंद करून देणार नाही, बंद करून देणार असे राज्य सरकार म्हणते. कारण त्यांचा एक फायदा असतोय की यामध्ये आपल्याला लाडक्या बहिणीचं मतदान घ्यायचं असते. पण बंद होणार का नाही यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की हो, देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत ते खरंच आहे. कारण एखादी जर योजना आणायची म्हणलं तर मित्रांनो ते सांगतो की योजना जर आणायची म्हणलं तर ते बंद करण्याचं अवघड असतं. चालू करायची एकदम सोपी असते, पण बंद करायची सोपी नसते. समजा जर एखाद्या वेळेस उदाहरण घ्या की लाडक्या बहिणींनं काय त्यांना महिन्याला ₹1,500 मागितले नव्हते. पण दिल्यानंतर तिची सवय लागली असती महिलांना. प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला एकदा हप्ता येतो. म्हणजे तो प्रत्येक महिन्याला येतो, पण तटला तर एकदम 2 येतात. पण लाडक्या बहिणींना म्हणजे कुठल्याही व्यक्तीला अशी सवय झाली असती की आता ते प्रत्येक महिन्याला येतात म्हणल्यावर अचानक जर बंद केले, तर तो संपूर्ण वर्ग म्हणजे संपूर्ण महिला महाराष्ट्रातील जर बंद झाली तर चिडून म्हणजे राज्य सरकारच्या म्हणजे भाजपा, शिंदे गट, शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्या विरोधात जाऊन मतदान करेल. पण प्रत्येक पक्षाचं आता कसं आहे, शेवटी सत्तेसाठी काहीही करू शकतो माणूस. त्यामुळे ही योजना आणलेली आहे. असं काही नाही की लाडकी बहिणीवर प्रेम म्हणून म्हणजे प्रेमापोटी एवढे ₹1,500 ₹1,500 द्यायला लागेल. तसं काही नसतं मैत्रिणींनो. हे फक्त आणि फक्त मताच्या लालसेपोटी ही योजना चालू आहे व सरकार जरी बदललं तरी त्यांनाही मताची गरज असते. त्यामुळे हे मताच्या लालसेपोटी ही योजना माझ्या अंदाजे कधीच बंद होणार नाही. शेवटी 1500 ते 1500 कायम राहतील, 2100 होणार नाहीत. पण एवढं फिक्स आहे की ही योजना बंद होणार नाही. कारण ही लाडक्या बहिणींना बी सवय लागून गेली असते की आता प्रत्येक महिन्याला पैसे घ्यायची व ते काय त्यांनी मागून घेतले नव्हते. त्यांनीच योजना चालू केली. त्यांच्या म्हणजे लोकसभेला जो दारूण परवा झाला सत्ताधारी पक्षाचा, त्याच्यामुळे योजना चालू केली होती. पण ते आता कुठल्याही म्हणजे हे जर 2019ला जरी सरकार बदललं तरी तेही सरकार बंद करू शकणार नाही. कारण एवढं म्हणजे महाराष्ट्रातील एवढा महिला वर्ग विरोधात घेणे कुठल्याही सरकारला, पक्षाला म्हणजे म्हणजे हे बरोबर नाही. त्यामुळं सत्तेच्या विरोधात जर गेलं सरकार, तरी ही योजना चालूच राहणार आहे. नाहीतर जर योजना बंद केली, तर सरकार 100% पडणार आहे. त्यामुळे ही योजना कधी म्हणजे कधीच बंद पडणार नाही. फक्त आणि फक्त ह्या योजनेचा जो लाभ आहे ₹1,500 महिना एवढाच राहील. याबद्दल काही शंका नाही. अशा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.